अशा पद्धतीने केल्या की अजिबात तेलकट होत नाहीत, अगदी टम्म फुगलेल्याच राहतात आणि ह्या श्रीखंड किंवा बासुंदीसोबत छान लागतात। आणि तळताना सुद्धा या पुरीला अजिबात झाऱ्याने प्रेससुद्धा करावं लागत नाही। बघू शकता एकदम छान टम्म फुगलेली पुरी तेलातून वर येते। तर अशा टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत पुरीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी एका ताटामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता पुरी छान फुलण्यासाठी इथे आपण 2 चमचे रवा घालणार आहोत। खमंगपणा येण्यासाठी इथे आपण 1 चमचा बेसन घातलेला आहे। 1 चमचा पिठी साखर घालूया म्हणजे तेलकट होत नाही पुरी। आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आणि सगळ्यात शेवटी आपण 2 चमचे कडक तेलाचं मोहन घालायचं आहे। त्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते। आता हे आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आधी। हाताला सोसवेल इतकं झालं की आपण हे छान हाताने पीठ मळून घ्यायचं आहे। आपण हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण थोडंसं पाणी घालून हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे। पुरीला पातळ पीठ मळायचं नाही। हे छान आपण पुरीसाठी पीठ आता मळून घेऊया। थोडंसं आणखी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया। जसं लागेल तसंच आपण हे पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। छान इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं आणखी आपण पीठ मळून घेऊया। पुरीसाठी छान पीठ मळायचं। छान हा आता आपला इथे घट्टसर गोळा मळून झालेला आहे। थोडंसं आपण पिठाला तेल लावून घेऊया। थोडंसं हलक्या हाताने आपण हे मळून घेऊया। आता हे पीठ आपण 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत इथे आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे। 10 ते 20 मिनिटांनंतर आपलं पीठ हे छान सेट झालेलं आहे। आता इथे आपण पिठाचे छान छोटे छोटेसे गोळ्या तयार करून घ्यायचे आहेत। अगदी पेड्याच्या साईजचे ह्या छान आपण गोळ्या तयार करून घेऊया। इथे आपण सगळ्या एकदमच गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आता आपण यातली एक गोळी घेऊन छान पुरी लाटून घेऊया। पुरी लाटताना याला अजिबात पीठ लावायचं नाही। हलक्या हाताने आपण छान आता ही पुरी लाटून घेऊया। पीठ छान घट्ट आणि छान मळलं असल्यामुळे पुरी ही छान येते, बघू शकता। जास्तही जाड नाही आणि जास्तही पातळ नाही, पुरी पातळच छान लागते। छान इथे आपली पुरी लाटून झालेली आहे, बघू शकता। जास्तही जाड नाही झालेली आहे। अशाच आपण आता दुसरी ही पुरी लाटून घेऊया। हलक्या हाताने पटापटा ही पुरी लाटत जायची, छान वळली जाते। अशाच प्रकारे 7 ते 8 पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत। जास्तही पुऱ्या लाटून घ्यायच्या नाहीत, नाहीतर त्या वारंगतात। आता तेल आपलं छान तापलेलं आहे, बघू शकता। आता आपण या पुऱ्या तेलामध्ये सोडून देऊया। बघू शकता स्वतःहूनच पुरी छान तेलावरती टम्म फुगलेली आहे। आता आपण हे झारीच्या साहाय्याने पलटून घेऊया। पुरी छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी छान तेलामध्ये तळून घ्यायची। जास्तही पुरी उलटापालट करायची नाही, नाहीतर पुरी तेल शोषून घेते। छान दोन्ही बाजूनी पुरी आपली सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून झालेली आहे। आता आपण ही पुरी बाजूला काढून घेऊया। काढण्यापूर्वी तेल हे चांगलं नितळून घ्यायचं। बाजूला काढूया। अशीच आपण दुसरी सुद्धा पुरी तेलामध्ये छान तळून घेऊया। अजिबात झारीने प्रेस करायचं नाही, स्वतःच पुरी छान तेलावरती फुलून येते। छान इथे आपली पुरी तळून झालेली आहे। आता आपण ही पुरी काढून घेऊया। पुरी तळण्यापूर्वी तेल चांगलं तापलं आहे की नाही हे बघूनच पुरी तेलामध्ये सोडावी। काढून घेऊया आपण। अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या आता तेलामध्ये छान तळून घेऊया। अशा पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर अजिबात आपल्या या पुऱ्या तेलकट होत नाहीत आणि अगदी झटपट या पुऱ्या तयार होतात, बघू शकता। छान इथे आपल्या खुसखुशीत या पुऱ्या तयार झालेल्या आहेत।
आणि 1 ते 2 तास या पुऱ्या छान टम्म फुगलेल्याच राहतात. अशाच प्रकारे इथे आपण सगळ्या आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. छान दोन्ही बाजूनी या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा सणवारांसाठी अशा पद्धतीने पुरी नक्कीच करून बघा. खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्यांची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम छान टम्म फुगलेली आणि पातळ आणि खुसखुशीत पुरी आपली तयार झालेली आहे. बघू शकता. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.